खरं सांगायचं झालं तर बरेच जणांना लैंगिक संबंध म्हणजे फक्त शारीरिक संबंध असं वाटतं. तर असं बिलकुल नाहीये. पुरुषांमधील सेक्शुअल ओरिएंटेशन आणि स्त्रियांमधील सेक्शुअल ओरिएंटेशन हे खूप वेगळं आहे. पुरुषांमध्ये इमोशनचा पार्ट थोडा कमी असतो. परंतु स्त्रियांमध्ये केवळ शारीरिक संबंधांबरोबर इमोशनल अटॅचमेंट पण खूप गरजेची आहे. त्यामुळे कुठल्याही कपलनी केवळ शारीरिक संबंध म्हणजेच सेक्स असं न समजता तुमच्यामध्ये एक भावनिक आत्मीयता, इमोशनल कनेक्ट, बाकीचं केअरिंग नेचर ह्याही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. ह्या सर्वांच्या ज्या चांगल्या असतील त्यांना लैंगिक आरोग्य असं म्हणायचं आणि ऍक्च्युली जर का शारीरिक संबंध करताना काही प्रॉब्लेम आला तर त्याला लैंगिक समस्या असं म्हणायचं. बरेच वेळा आपल्या भारतामध्ये तरी अशी परिस्थिती आहे की बरेचसे पुरुष त्यांचे लग्न होण्याच्या आधीच पॉर्नोग्राफिक फिल्म बघतात आणि त्याच्यातून काही चुकीच्या गैरसमजुती करतात. की त्याच्यामुळे त्यांना असं खूप वेळा वाटतं की आपल्यात स्टॅमिना कमी आहे. त्या मूव्हीमध्ये तर 20-20, 25-25, 1-1 तास शारीरिक संबंध चालतो. आपण कुठेतरी कमी आहोत की काय? तर या सर्वांना आम्ही सांगतो की तो एक पिक्चर आहे. जसं हिंदी पिक्चरमध्ये लोकं गाणी गातात, हिरो-हिरोईन. आपण गातो का? तर त्याच्यामध्ये कट पेस्ट करून ते पिक्चर केलेले असतात. त्यामुळे त्याच्यावरून तुम्ही स्वतःला गैरसमजत करून घेऊन आपल्याला काहीतरी लैंगिक समस्या आहे काय? असे खूप जण आमच्याकडे येतात. दुसरा हस्तमैथून. हस्तमैथुनाबद्दल इतकं कमालीची गैरसमजूत सर्व लोकांमध्ये आहे. तर सर्वांना मी सांगू इच्छितो, की हस्तमैथून हे नॅचरल आहे. त्याचे कुठलेही साइड इफेक्ट नसतात. ते निसर्गाने सर्वांना दिलेली एक देणगी आहे. कारण साधारणतः आपल्या सर्व पुरुषांमध्ये सेक्शुअल भावना ह्या 14-15 वर्षापासूनच सुरू होतात आणि साधारणतः लग्न हे आपलं इतक्या लवकर होत नाही. त्यामुळे निसर्गाने हस्तमैथून करण्याची एक प्रक्रिया दिलेली आहे. त्यामुळे हस्तमैथुनाबद्दल आणि स्टॅमिनाबद्दलच्या खूप गैरसमजुती मी आत्तापर्यंतच्या खूप पेशंटमध्ये गेल्या 25 वर्षात बघितलेल्या आहेत. पूर्णतः गैरसमजूत आहे. निसर्गाने कधीही भेदभाव केलेला नाही. निसर्गाने स्त्री आणि पुरुष दोघांनाही हे इक्वल दिलेलं आहे. त्यामुळे पुरुषांमध्ये जास्त इच्छा असते, स्त्रियांमध्ये असं बिलकुल नाही. जसं प्रत्येक प्रत्येक माणूस हा वेगवेगळा असतो. जसं भूक, सगळ्यांना भूक सारखी असते का? नाही. काही जणांना भूक कमी असते, काहींना जास्त असते. काही जण खूप लवकर जेवतात, काही जणांना उशीर होतो. तसंच शारीरिक संबंध हे पूर्णतः निसर्गतः होणारी क्रिया आहे. 100% जाऊ शकते. एस्पेशली ह्याचं प्रमाण साधारणतः एक 15 ते 20 वर्षाच्या मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळतं. काय असतं की त्यावेळी निसर्गतः त्या मुलांमध्ये काही हार्मोनल चेंजेस होत असतात. ज्याने त्यांची सेक्सबद्दलची भावना ही वाढत असते आणि त्यांना जर का सेक्शुअल एज्युकेशन प्रॉपर मिळालं नसेल, तर एक विचित्र गैरसमजुतीमधून पोर्नोग्राफी म्हणजेच चांगली, मग ते बघूनच फक्त इरेक्शन होतं, अशा काही कल्पना तयार होऊन बरेच वेळा ही सगळी तरुण मुलं इझिली अवेलेबल पोर्नोग्राफी असल्यामुळे त्याच्या आहारी जातात आणि त्याने खूप गैरसमजुती करून पुढे म्हणजे एक 5-7 वर्षाने जेव्हा त्यांचं लग्न किंवा काही होतं, त्यावेळी काही वेळा इश्यू येऊ शकतात. ही पण एक प्रचंड गैरसमजूत बरेच वेळा या पिक्चरमुळे किंवा जुन्या काळातल्या गोष्टींमुळे स्त्रियांमध्ये आहे. आत्ताच्या जगामध्ये आम्ही त्यांना हायमीन म्हणतो, की हायमीन इंटॅक्ट आहे की नाही हा महत्त्वाचा भाग असतो. आत्ताच्या जगामध्ये खूप स्त्रिया या ॲथलीट असतात, रनिंग करणाऱ्या असतात, काही ना काहीतरी व्हिगरस ॲक्टिव्हिटी करत असतात. त्यामुळे शारीरिक संबंध न करता सुद्धा हा आम्ही जो योनीचा पडदा किंवा व्हॅजायनल हायमीन जे असतं ते ब्रेक होऊ शकतं. त्यामुळे असं काही नसतं, की बाबा पहिल्या संबंधाच्या वेळी स्त्रियांमध्ये रक्तस्राव होतोच असं बिलकुल नाही. दुसरी गोष्ट काही वेळा पुरुषांमध्येही पहिल्या वेळी संबंध करताना काही वेळा रक्तस्राव होऊ शकतो. कारण पुरुषांच्या लिंगाची एक वाहिनी कधी-कधी ब्रेक होते. पण ह्या दोन्ही गोष्टी या होतातच असं बिलकुल नाही आणि त्याबद्दल गैरसमजूतही कोणी करून घेऊ नये आणि चुकून रक्तस्राव झाला, तरी त्याला काही ट्रीटमेंटची गरज नसते. ते आपलं आपण एका दिवसात पूर्ण बरं होऊ शकतं. थोडीफार नक्कीच कमी होतं. जसं सर्वच गोष्टी जसं आपलं वय वाढतं तसं आपण तरुण असतानासारखं करत नाही. पण याचा अर्थ असा नाही की ती इच्छा पूर्ण जाते. मी स्वतः 85 वर्षाचे आजोबाही पेशंट म्हणून बघितले. इच्छा नक्की कमी होते,
पण ती बिलकुल जात नाही. त्यामुळे असं काही वय किंवा हे असं काही निसर्गाने दिलं नाही, की बाबा 60 मध्येच कमी होईल. तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार, तुमच्या याच्यानुसार निसर्ग सर्व काही करू शकतो. सर्वांना मी अगदी मनापासून सल्ला देतो. कृपया कुठल्याही सोशल मीडियावरून काहीही बघू नका किंवा टाईमपास म्हणून बघा, पण त्या सिरियसली त्याचा विचार करून काही मतं बनवू नका. तुम्हाला कुठल्याही प्रकारचे लैंगिक समस्याबद्दल काहीही जर का क्लॅरिटी हवी असेल, तर कृपया आमच्यासारख्या तज्ञ डॉक्टरांना एकदा भेट घ्या आणि तुमच्या मनाची सर्व प्रश्नाची उत्तरं घ्या. कारण बरेच वेळा डॉक्टरांकडे जाणं माणूस टाळतो. स्वतःच्या काही कल्पना करून घेतो. मित्र त्यांना काहीतरी चुकीच्या गोष्टी सांगतात आणि भयंकर डिप्रेशनमध्ये गेलेली पेशंट पण मी बघितलेत, काहीही आजार नसताना केवळ चुकीच्या गैरसमजुतींमुळे. त्यामुळे तुम्ही तज्ञ डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.